नाशिक जिल्ह्यातील कामगारांचा प्रलंबित प्रश्न व राज्यातील अनेक उद्योगात आस्थापनांमध्ये कंत्राटी कामगार नियमन व निर्मूलन अधिनियम 1970चे सर्रास उल्लंघन करून बेकायदेशीरपणे कंत्राटी कामगार पद्धत अवलंबली जाते। या संदर्भात अनेक तक्रारी कामगार उपायुक्त कार्यालयात दाखल आहेत। त्याबाबत आपल्या कार्यालयातून कारवाई होणं अपेक्षित आहे। तसेच नाशिक जिल्ह्यातील हेक्झागॉन न्यूट्रिशन ली दिंडोरी तसेच मेलुसी इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेड अंबड नाशिक तर या दोनही कंपनीतील कंत्राटी कामगार पद्धतीचे निर्मूलन प्रस्तावांना आपण मंजुरी द्यावी ही विनंती। तसेच महाराष्ट्रात व नाशिक जिल्ह्यात अनेक आस्थापनांमध्ये कामगारांना साधे किमान वेतन, कायदेशीर सुट्ट्या, महागाई भत्ता, बोनसही मिळत नाही। राज्यात सध्या अस्तित्वात असलेले किमान वेतन कायदा, कंत्राटी निर्मूलन कायदा, कारखाना अधिनियम असे अनेक कायद्यांचे मालक वर्गाकडून सातत्याने उल्लंघन होत आहे। त्यामुळे कामगारांना सर्व कायदेशीर लाभ मिळत नसल्याने ते लाभ मिळणं कामी कामगार कायद्यांचं उल्लंघन हा दखलपात्र गुन्हा करून सर्व कामगार कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करीत आहोत। योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावं व सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा या व इतर अनेक मागण्यांचं निवेदन महाराष्ट्र राज्याचे कामगार आयुक्त श्री डॉक्टर HP तुम्मोड साहेबांना देताना सेटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्याध्यक्ष डॉक्टर CL कराड, सेटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे, जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड तुकाराम सोनजे, कॉम्रेड हिरामन तेलोरे, कॉम्रेड सतीश खैरनार, कॉम्रेड युवराज पाटील, कॉम्रेड मोहन जाधव, कॉम्रेड संतोष काकडे, कॉम्रेड राहुल गायकवाड आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।